नमस्कार मित्रांनो, आज आपण गोपाळ गणेश आगरकर या समाज सुधारकावर आयोगाने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. आगरकरांवर टिंबटिंब या पाश्चात्य लेखकाचा प्रभाव होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पेन्सर. आगरकरांवर मिल व स्पेन्सर या पाश्चात्य लेखकाचा प्रभाव होता. प्रश्न क्रमांक 2. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादक आगरकर होते. प्रश्न क्रमांक 3. गोपाळ गणेश आगरकरांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुधारक. 1888 साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला. प्रश्न क्रमांक 4. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ टिंबटिंब या गावी झाला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टेंभू. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी झाला. प्रश्न क्रमांक 5. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धिप्रामाण्यवाद. बुद्धिप्रामाण्यवादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडवून आणणे या उद्देशाने समाज सुधारणा करणाऱ्या समाज सुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंबचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक पुरस्कार केला. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धिप्रामाण्यवाद. बुद्धिप्रामाण्यवादचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंब म्हणले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जी आगरकर. सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय चळवळ करणे शक्य नाही असे आगरकरांचे मत होते. प्रश्न क्रमांक 8. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्ग्युसन कॉलेज. गोपाळ गणेश आगरकर हे 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. प्रश्न क्रमांक 9. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केसरी. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केसरी या साप्ताहिकातून करीत असत. प्रश्न क्रमांक 10. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायद्याने ही प्रथा बंद करावी. केसरी व सुधारकमधून आगरकरांनी समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध केला. प्रश्न क्रमांक 11. आगरकर टिंबटिंबचे संपादक होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुधारक. आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1888 रोजी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आणि सुधारकाच्या मराठी आवृत्तीचे संपादकत्व आगरकरांनी स्वतःकडेच ठेवले होते. प्रश्न क्रमांक 12. इष्ट भाषेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर. इष्ट भाषेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे सुधारक वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 13. गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार. सुधारक या साप्ताहिकमधून आगरकरांनी व्यक्ती स्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व, पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार इत्यादी मुद्द्यांचा प्रसार केला. प्रश्न क्रमांक 14.
आगरकरांना टिंबटिंब यांच्याबरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिळक. ताई महाराज खटल्यामध्ये आगरकर आणि टिळक यांना 101 दिवसांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. प्रश्न क्रमांक 15 डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आगरकर. डोंगरी येथील कारावासामधील आठवणींवर आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या नावाने पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 16 जे.एस. गिल व एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 17 आगरकरांनी कोणत्या तत्त्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, समाज सुधारणेचा आग्रह, बालविवाहास विरोध इत्यादी तत्त्वांचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता. प्रश्न क्रमांक 18 गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्याविरोधात कार्य केले? खाली पर्याय दिले आहे. अ पर्याय आहे पुनर्जन्म, ब पर्याय आहे जातीव्यवस्था, क पर्याय आहे बालविवाह, ड पर्याय आहे अस्पृश्यता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. गोपाळ गणेश आगरकरांचा पुनर्जन्म, जातीभेद, बालविवाह, अस्पृश्यता, जरठ विवाह, मूर्तिपूजा, पशुहत्या इत्यादी बाबींवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी याविरोधात कार्य केले. प्रश्न क्रमांक 19 केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टिळक आणि आगरकर. आगरकर व टिळक यांनी 1881 मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीतून केसरी अशी 2 वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. प्रश्न क्रमांक 20 अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर. अलंकार मीमांसा नावाचा लेख आगरकरांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 21 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॅम्लेट. आगरकरांनी शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर केले होते. प्रश्न क्रमांक 22 फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. इसवी सन 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर 1892 ते 1895 या कालावधी दरम्यान प्राचार्य म्हणून कार्यरत होते. आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य होते. प्रश्न क्रमांक 23 जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील एकही विधान बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 24 हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. डोंगरीच्या तुरुंगात असताना आगरकरांनी हे भाषांतर केले होते. विकार विलसित याचा अर्थ विचारांची शोकांतिका असा होतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.